कांद्याच्या बाजारभावासाठी पुढचे 5 ते 7 दिवस हे अतिशय महत्त्वाचे किंवा ज्याला टर्निंग पॉईंट म्हणावे असे ठरू शकतात. अनेक ठिकाणी कांद्याचे बाजारभाव खाली जाऊ शकतात, तर काही ठिकाणी ते स्थिर राहू शकतात. मागच्या आठवड्याचा ट्रेंड पाहता महत्त्वाच्या ज्या बाजार समित्या असलेले जिल्हे आहेत, त्या ठिकाणी कांदा थोडासा वाढलेला दिसून येत आहे. या सगळ्यातनं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा 5 एप्रिलपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात आणि योग्य वेळी कांदा विकायचा की नाही हा निर्णय कसा घ्यायचा, या संदर्भातले मार्गदर्शन आपण किंवा विश्लेषण या व्हिडिओमध्ये देणार आहोत रविवार विशेषमध्ये. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे रविवार 29 मार्च 2026. मार्च महिन्याचा शेवट आलेला आहे. लवकरच एप्रिल महिना सुरू होतो आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव असेल, येवला असेल, अनेक बाजार समित्या पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. म्हणजे सुमारे 7 ते 8 दिवस बंद आहे. 1 तारखेपर्यंत आणि 2 तारखेपासून त्या सुरू होतील. या संदर्भात त्याची काय कारणं आहे, त्याच्यामागे कोण आहे, हे सगळं आपण चर्चा करून झालेली आहे. आता या सगळ्या चर्चा बाजूला ठेवून महत्त्वाचा विषय आहे की माझ्या कांद्याला बाजारभाव काय ते सांगा आणि मी आता विकू की नको. काल परवा एक प्रश्न आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे साधारण 300 गोणी नवीन कांदा काढून ठेवलेला आहे, पण माझ्याकडे साठवायची सोय नाही आहे, तर मी काय करावं. तर हा काळ योग्य आहे का? कारण पावसाचं वातावरण आहे. पावसामुळे शेतकरी पाऊस पडला तर नुकसान होतं हे माहिती आहे, पण पावसाच्या अफवेनंसुद्धा पॅनिक सेल करतात. आता पावसाचा इशारा दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये अधिकृत दिलेला आहे. तो राज्य सरकारने पण दिलेला आहे आणि हवामान विभागानं पण दिलेला आहे. त्याची चर्चा आपण नंतर करू. सध्या तरी त्याची काळजी घेण्याचं कारण नाही. सुरुवातीला या आठवड्यामध्ये कुठले जिल्हे आहे की जिथे वाढीचा ट्रेंड आहे ते आपण बघूया आणि मग एप्रिलमध्ये कुठले जिल्हे आहे की जिथे हाय रिस्क, लो रिस्क, मीडियम रिस्क, मग कांदा कसा विकायचा, कांद्याची चाल काय असेल ते आपण समजून घेऊया अगदी थोडक्यामध्ये. माझ्यासमोर नेहमीप्रमाणे आकडेवारी आहे. जिल्ह्याच्या संदर्भात काही कॅल्क्युलेशन करून ठेवलेले आहेत, ते आपण बघूया. आता अहिल्यानगरमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याच्या दरात साधारण 5% वाढ आहे. 830पर्यंत 840पर्यंत आलेले आहेत, माफ करा. आणि लाल कांद्याच्या दरात साधारण 1.5% वाढ आहे, 757पर्यंत आलेले आहेत. म्हणजे ही त्यातले त्यात थोडासा दिलासा देणारी गोष्ट आहे. आता दुसरी जी बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, इथे मात्र उन्हाळी कांद्यात 2% घट आहे, 791 रुपयापर्यंत आलेले आहे. लाल कांदा जे आहे त्यामध्ये अगदीच नॉर्मल घट आहे, 790वरनं 780 आलेले आहे. तिसरी बाजार समिती धाराशिव, जिथे लाल कांदा हा 2% वाढला आहे, पण दर मात्र अगदी कमी आहे, 600वरनं 614 आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची बाजार समिती नाशिक. नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडे वाढलेत. किती तर 1.2% किंवा 1.25% वाढलेले आहेत. 1122वरनं 1136 सरासरी उन्हाळी कांद्याचे दर आहेत. पोळ कांदा जो आहे तिथं 1% वाढून 847वर आला आहे आणि लाल कांदा साधारण 7.5% वाढून 862 रुपयापर्यंत आलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिकमध्ये उन्हाळी कांदा 25%, तर लाल कांदा 35% बाजारभाव कमी आहेत. हे पण तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. मी जे हे सांगत असतो हा तुमच्या एज्युकेशनचा पण भाग आहे. तुम्ही यातूनच प्रशिक्षण घेऊन किंवा इतकं टक्के कमी आहे तर मग मागच्या वर्षी किमती काय, या वर्षी काय, या सगळ्याचं गणित तुम्हाला तुमच्या बाजार समितीच्या हिशोबाने करता येईल. त्यामुळे नाशिकचे जे बाजारभाव आहे उन्हाळी कांद्याचे मागच्या वर्षीच्या तुलनेत 25% आणि लाल कांद्याचे 35% कमी आहे. ठीक आहे. पुण्यामध्ये लोकल कांद्याचे बाजारभाव वाढून 2% वाढलेत, मात्र उन्हाळी कांदा 7.5% घसरून तो 1033 आणि लोकल कांदा 855वर आलेला आहे. साताऱ्यामधनं मला प्रश्न होता की माझा उन्हाळी कांदा विकू किंवा काय, आता काय स्थिती आहे. तर आता उन्हाळी कांदा विकण्यासाठी साताऱ्यामध्ये चांगली स्थिती आहे. नंतरच्या काळात वाढ काय होईल माहीत नाही, पण हे स्थिर आहे. 944वरनं 1115पर्यंत आलेले 18% वाढ आहे.
आणखी एक, नाशिकमध्ये ज्यावेळेस नाशिकच्या महत्त्वाच्या बाजार समित्या बंद असतात त्यावेळेस दुसरीकडनं कुठून तरी डिमांड क्रिएट होतं आणि त्या बाजार समित्यांना बाजारभाव मिळतात. असं मागचे काही असेल तर ते गणितं आपण आता ते सगळं इथं सांगणार नाही, पण असे अनुभव आहेत. त्यामुळे साताऱ्यात जर कोणी शेतकरी बांधव असतील तर त्यांच्यासाठी हा आठवडा विक्रीसाठी त्यातले त्यात बरं आहे. त्याचं आपण हाय रिस्क लो रिस्कमध्ये बघणारच आहोत. सोलापूरमध्ये लाल कांद्याची वाढ आहे ती 5.5%नी 655पर्यंत गेलेली आहे. उन्हाळी कांदा मात्र घटला आहे, 840वर आला आहे. लोकल कांदा जो आहे 924, इथे 10%ची घट आहे. उन्हाळी कांदा 5.5%नी घटलेला आहे. एकूणच या सगळ्या ह्याच्यात राज्याचं विचार करता 929ची सरासरी 911वर आलेली आहे. आता तुमचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण सुरू करूया. मी जे या सगळ्याचं विश्लेषण करत असतो अगदी जिल्हावार काय दर राहू शकतात, मग कुठल्या जिल्ह्यामध्ये कशी स्थिती आहे, मग किती टक्के विकायचं आहे, किती टक्के ठेवायचं आहे, या संदर्भातली अचूक माहिती किंवा ज्याला वास्तवाच्या जवळ जाणारी अधिकृत माहिती, माफ करा, ही सगळी आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचे बाजारभाव काय आहे असा तो व्हिडिओ तिथं बघू शकता. त्याच्यानंतर आपण मेंबरशिपचे जे सदस्य आहे त्यांच्यासाठी आणखी एक व्हिडिओ आणतो आहोत एवढ्या 1 ते 2 दिवसामध्ये, कदाचित सोमवारी मंगळवारी, की पुढच्या 2 ते 3 महिन्याचे बाजारभाव काय राहतील आणि काय राहतील, असं वाढतील घटतील असं नाही आहे, तर अचूक अंदाज आहे. एप्रिलमध्ये किती राहतील, मेमध्ये किती राहतील किंवा जूनमध्ये किती राहतील. आपला प्रयत्न आहे की थेट सप्टेंबरपर्यंत म्हणजे या सीझनचे बाजारभावाचा कल कसा राहील याचा पहिला अंदाज ॲग्रोशिवारच्या मॉडेलवरनं आपण देणार आहोत सोमवारी किंवा मंगळवारी, मात्र फक्त सदस्यांसाठी. तुमच्यासाठी बाकीची जी माहिती ती सांगणारच आहे. जे अतिशय गंभीरपणे याच्याकडे पाहतात कांदा मार्केटकडे, त्यांनी जरूर जॉईनच्या बटनावर क्लिक करावं असं मी त्यांना आवाहन करेन. आता पुढच्या याचं जे आहे ते आपण बघूया. सध्या मार्केटमध्ये रब्बी कांद्याची आवक बऱ्यापैकी सुरू आहे. लाल कांद्याची आवक घटते आहे. त्यामुळे एकूण जे आहे दोन्हीचा दबाव आहे. लाल कांद्याचा दबाव रब्बी कांद्यावर येतो आहे आणि रब्बी कांद्याचा दबाव लालवर पडतो आहे. आता व्यापारी किंवा एकूणच ग्राहक जो आहे तो उन्हाळी कांद्याला किंवा नवीन हा रब्बी कांदा आहे त्याला प्राधान्य देतील आणखी काही दिवसांनी. कारण लाल कांदा जो आता आहे व्यापाऱ्यांकडून जो मार्केटमध्ये येतो आहे तो बऱ्यापैकी खराब आहे. माझ्याकडे मी काही कांदे काढून ठेवले ते, पण ते इथं दाखवणं योग्य नाही. पण त्या खराब कांद्याचं किंवा खराब व्हायला लागलेत हवामानामुळे आणि ते सीझन संपत आल्यामुळे पण. त्यामुळे आता उन्हाळी कांदा भाव खाईन. लाल कांद्याचा विषय केव्हा संपला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं असलं तरी यातनं बाजारभाव कुठल्या जिल्ह्यात टिकू नये, कुठला जिल्हा हाय रिस्क आहे समजून घ्या. हाय रिस्क, लो रिस्क आणि मीडियम रिस्क असं मी जेव्हा सांगतो, हाय रिस्क जिल्हे असेल तर तुम्ही विक्रीचा निर्णय लगेच घ्यायचा आहे 1-2 दिवसात. लो रिस्क असलं आहे तर साठवायचा निर्णय घ्यायचा आहे. विक्रीचा निर्णय 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवड्यांनी घेतला तरी चालतो. मीडियम रिस्क असेल तर 5-6 दिवस तुम्ही थांबू शकता. विक्रीचा निर्णय उद्या घेऊ, परवा घेऊ, हा त्याच्यातला भाग आहे. आता हाय रिस्क बघूया काय आहे, जिथे रब्बी आणि लाल कांद्याला सर्वाधिक धोका आहे. हे मी 5 एप्रिलपर्यंतचे अंदाज आहे. धाराशिव, नागपूर, सोलापूर, जळगाव आणि काही प्रमाणात बुलढाणा इथे हाय रिस्क जिल्हे आहेत. इथे काय होऊ शकतं, त्यामध्ये बाजारात दबाव आहेत, विक्रीसाठी स्पर्धा आणि चांगल्या मालाला अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे धाराशिव, नागपूर, सोलापूर, जळगाव आणि काही प्रमाणात बुलढाणा इथे जर आपण कांदा ठेवायचा निर्णय घेत असाल आणि तो जर लाल कांदा असेल तर तो विषय संपला, विकूनच टाका. उन्हाळी कांदा असेल तर त्या संदर्भात हाय रिस्क आहे. आता तुम्हाला भाव कमी मिळू शकतात. आता यासाठी काय आहे, मीडियम दर्जाचा किंवा तुम्हाला कांद्याचं सॉर्टिंग जर केलं तर याच्यामध्ये मीडियम दर्जाचा किंवा लो दर्जाचा बिलो ॲव्हरेज कांदा असेल तर तो तुम्ही तातडीनं विकून टाका, तो ठेवू नका. चांगला जर दर्जाचा असेल आणि साठवायची सोय असेल उन्हाळी कांद्याची तर तो चांगल्या दर्जाचा साठवा, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. किंवा माझ्यासारखे असे हजारो आले त्यांच्या सल्ल्याची शेतकऱ्यांना गरज नसते. तर
इथे तुम्ही या कांद्याची लो दर्जाचा ॲव्हरेज दर्जाची तातडीने विक्री करायची हाय जिल्ह्यामध्ये. 5 एप्रिलपर्यंतचं चाललं आहे. मीडियम जिल्हे जिथं संतुलित परिस्थिती आहे, म्हणजे इथे काय आहे, जोखीम आहे, बाजारभाव स्थिर राहतील, थोडीशी वाढही मी सांगितलं आहे तिथं होऊ शकते, पण तिथे एक पॉईंट असा येईल की अचानक घसरण होईल आणि मग तो पॉईंट हवामानाचा असेल, आणखी काही त्याच्यामध्ये असेल. तर नाशिक जिल्हा हा सर्वात महत्त्वाचा, पुणे, अहिल्यानगर, धुळे, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे असे आहे की मीडियम रिस्कमध्ये आहेत. इथे तुम्ही थोडंसं बघा आणि मग पुढे जा, थोडं थांबा, विचार करा. समजा नाशिकमध्ये पिंपळगावला तुम्ही उद्या कांदा विकला सोमवारी, पण तुम्हाला वाटलं की उद्या नाही न्यायचं, तर मी परवा नेईन, हरकत नाही, चालेल. बुधवारी विकतो, चालेल, तुमचं फार नुकसान होणार नाही उन्हाळी कांद्याचं. तर यासारखी ही स्थिती आहे. इथं काय दिसतंय, आवक जास्त आहे पण मागणी संपलेली नाही. व्यापारी निवडक खरेदी करत आहेत, क्वालिटीवर मार्केट आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीला पिंपळगावला किंवा लासलगावचा बाजार जेव्हा सुरू होता गुरुवारपर्यंत, तेव्हा चांगले भाव मिळालेले आहेत, 1300-1400 पर्यंत. किंवा आभोणा असेल, कळवण असेल, मालेगाव असेल, या ठिकाणी. पुण्यामध्ये तशी स्थिती, अहिल्यानगरमध्ये तशी स्थिती. चांगल्या क्वालिटीचा कांदा, जो 1 नंबरचा कांदा आहे, जो निर्यातीला आणि साठवणुकीला योग्य आहे, रब्बीचा कांदा, त्याला आत्ताच्या घडीला 13 ते 14 रुपये, 12 ते 14 रुपये असा बाजारभाव मिळतो आहे. ॲव्हरेज क्वालिटीचा जो कांदा आहे किंवा बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे, तो पुण्याचे आपण बघितले बाजारभाव तर साधारण 800 ते 900 रुपयापर्यंत आहे. आता नाशिकचा फार महत्त्वाचा भाग आहे. नाशिक बाजार सिग्नल देत असतं, म्हणून उगाच नाही की कोणीतरी पिंपळगावचे भाव बघतं, रोज लासलगावचे बघतं, अगदी बांगलादेशामधून बघितले जातात. तर नाशिक मार्केट स्थिर राहिलं तर संपूर्ण राज्यात सुधारणा होऊ शकते. नाशिकमध्ये घसरण झाली तर बाजाराची घसरण होते, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आता नाशिक आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये मीडियमसाठी काय आहे, कांदा विकायचा असेल तर पुन्हा तोच सल्ला आहे, तो तुम्ही साधारण 40 ते 50% कांद्याची विक्री करा आणि 40 ते 50% किंवा 50 ते 60% कांदा साठवून ठेवा. मागच्या आठवड्यात मी सांगितलेलं आहे, त्यामुळे हा भाग आहे. डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. लो रिस्क जिथं सगळ्यात चांगली संधी आहे असे जिल्हे कुठले आहेत, सातारा, अमरावती आणि चंद्रपूर. मी साताऱ्याचं सांगितलं आहे त्यांना की आत्ताची स्थिती चांगली आहे. जे शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला मी उत्तरे दिलेले आहे तिथे. तर भाव टिकण्याची आणि वाढण्याची मार्केट आहे सातारा, अमरावती आणि चंद्रपूर. अमरावतीला विशेषतः लाल कांद्याला जर असेल तर तिथे बाजारभाव ते टिकून राहिले आहेत आणि वाढू पण शकतात. चंद्रपूर हा फारच इंटेरियरमध्ये, तिथपर्यंत आपण जाऊ असं मला नाही वाटत कुठला कांद्याचा शेतकरी. पण साताऱ्यामध्ये मात्र वडूज आहे, फलटण आहे, लोणंद आहे आणि स्वतः काय वाईचं मार्केट आहे. वाईचं बाजाराचं वैशिष्ट्य आहे की जिथं कांदा कमी येतो, पण त्या बाजूला हॉटेल व्यावसायिक बरेच असतात, तिथं प्रक्रिया आणि मसाल्याचं केंद्र पण आता आलं आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही वाई परिसरात जर गेला तर तिथे घरगुती मसाला विकणाऱ्यांची दुकानं किमान 50 ते 100 रस्त्याला लागलेली आहेत. एक तर सातारी कंदी पेढा आणि घरगुती मसाले, कुरडया पापड असं सगळं आहे. तिथला शेतकरी या पद्धतीनं आता विचार करायला लागला आहे. महाबळेश्वर, पाचगणीला जे पर्यटक जातात ते तिथून अवश्य विकत घेतात त्या याच्यामध्ये आणि हे बाहेर डिलिव्हरी होतात. या सगळ्यासाठी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी वाईच्या बाजारात कांद्याची मागणी बऱ्यापैकी असते. तर हा मसाल्यांचा सीझन आहे, त्यामुळे कांद्याची मागणी आणि एकूणच त्याची हे आहे. त्यामुळे सातारा आणि या सगळ्या याच्यात असेल तर तुम्हाला चांगले दिवस आहेत. आवक तुलनेने कमी, स्थानिक मागणी मजबूत आहे आणि चांगल्या क्वालिटीला प्राधान्य आहे. तर इथं काय आहे की तुम्ही आता विक्रीची घाई नाही केली तरी चालेल. तुम्ही 2 ते 3 आठवडे थांबवू शकता. साताऱ्यामध्ये आता विकला तर तुम्हाला बाजारभाव मिळणार आहे. 2 आठवडे थांबले तर 50, 100, 200 रुपये आणखी वाढतील. तर सातारा आणि यासाठीचं अशी स्थिती आहे. एकूण काय सध्याच्या टप्प्या याच्यामध्ये रब्बी कांदा बाजारात यायला सुरुवात झाली आहे. शेतकरी जलद विक्री करत आहेत. भाव थोडे स्थिर किंवा थोडेसे खाली असं येते आहेत. व्यापारी निवडक याच्या पद्धतीने करता आहे. 5 एप्रिल नंतरचा जो पुढचा टप्पा आहे ते पण मी थोडी हिंट देतो की आवक कमी होईल लाल कांद्याची आणि स्टोरेज सुरू होईल. उन्हाळी कांद्याची पण आवक थोडी कमी होईल, बाजार स्थिर, हलकी सुधारणा असेल. याच्याविषयी आपण पुढच्या आठवड्यात बोलणारच आहोत.
या आठवड्यात आपण जे करणार आहोत या जे व्हिडिओ त्यामध्ये एकूणच आपण एप्रिल, मे आणि जून असे बाजारभाव उद्या किंवा परवा आपण करणार आहोत. शक्यतो मंगळवारी करावेत असं माझ्या डोक्यात आहे. पण तुम्ही मला सांगा उद्या जर पाहिजे असेल तरी करता येईल. सदस्यांसाठी असतील, बाकीच्यांसाठी पण तुम्हाला माहिती देईन, काळजी करू नका. ज्यांना शक्य आहे, ज्यांना अचूक आकडे पाहिजे आहेत. एप्रिलला उन्हाळी कांद्याचे भाव काय नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये काय राहतील, मेमध्ये किती राहतील, त्यांनी अवश्य जॉईनच्या बटनावर क्लिक करा. बाकीच्यांना मी माहिती सांगतच असतो, कारण हा चॅनल शेतकऱ्यांसाठी आहे. उगाच काहीतरी दडून ठेवायचं काम आम्ही करत नाही. स्पष्ट सल्ला आहे, या संदर्भातलं परखड आहे. म्हणजे मी तुमच्या बाबतीत बाजारभाव खूप चांगले वाढतील असं काहीतरी चुकीचं सांगितलं म्हणून तुम्हाला भारी वाटेल आणि तुम्हाला भारी वाटावं म्हणून मी चुकीची माहिती द्यावी असं मला कधीच वाटत नाही. पडणार असेल तर मी स्पष्ट सांगतो, पडणार आहे. वाढणार असेल तर स्पष्ट सांगितलेलं आहे. विकायचा किंवा ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भ देत असतो. परत एकदा सांगतो, या संदर्भाचा वापर तुम्ही करा. अशी माहिती यापूर्वी कोणीही दिलेली नाही. पुढे कोणी देणार असेल तर माहीत नाही. एक कृषी साथी नावाचं चॅनल आहे, तो आपली माहिती जशीच तशी कॉपी करून त्याच्या व्हिडिओमध्ये देत असतो. ना त्याचा आवाज आहे, ना त्याच्यामध्ये त्याचे कंटेंट किंवा जे आहे, आणि त्यामधून पण सगळा गोंधळ त्याच्यामध्ये दिसायला बघतो. मागच्या वेळेस त्यांनी हे पण केलं होतं, आपले टॅगही वापरले होते. समोर माणूस नसेल, माणूस दिसत नसेल आणि बॅकग्राऊंडला काहीतरी मशीनचा आवाज येतो आहे आता AIच्या हिशोबाने, तर कृपया अशा व्हिडिओवर लक्ष देऊ नका. अनेक जण 5,000 वाढतील, आता वाढच आहे, अशा याच्यातनं जर तुम्ही कांदा ठेवला आणि तो खराब झाला किंवा भावच मिळालेला नाही, लाल कांदा 8 दिवस ठेवण्याची स्थिती नसते, समजा भावच नाही मिळाला, तर काय करायचं? ती रिस्क हा जो माणूस आहे तो घेणार आहे का? पाठीमागनं आवाज देणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा आणखी कोणी असेल. 3-4 काही चांगले चॅनल आहेत. माझा बळीराजा जो आहे, पाथर्डी पिंपळगावचे जे शरद म्हस्के आहेत ते देत असतात. दुसरे एक पिंपळगाववरनं काही तरुण मंडळी आहे, ती थेट बाजारातनं माहिती देतात. प्याज की उन्नत खेती नावाचा आमचे एक मध्य प्रदेशचे मित्र आहेत, आशिष पाटीदार म्हणून. ते स्वतः शेतकरी आणि फार परखडपणे बोलत असतात. जे स्वतः येतात कॅमेरासमोर, स्वतः येतात, लाज बाळगत नाहीत त्याच्यामध्ये. असे अनेक चॅनल आहेत की जे शेतकऱ्यांना काही बाजारभावांची माहिती देतात, काही विश्लेषण करतात याचं. आणि ॲग्रो शिवारचं वैशिष्ट्य असं आहे की आपण बाजारभावाचं माहिती देतोच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण वेगळं विश्लेषण देत असतो. प्रसंगी आपण समस्या पण मांडतो. कुणालाही न घाबरता, मग ते कोणी असो, त्याच्यामध्ये राजकारणी असो नाही तर कोणी असो. तर ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत, त्यामुळे त्याची चर्चा करायला नको. मागचे सगळे व्हिडिओ जरूर बघा. तुम्हाला त्यातनं अभ्यासही होईल आणि अगदीच कांद्याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपण त्याचा व्हिडिओ केला आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर गोल्ड मेंबरशिप घेऊन किंवा कांदा प्रशिक्षणावर क्लिक केलं तर तुम्ही ते घेऊ शकता. जोडून राहा. आजच्या पुरतं इतकंच. तुमचा दिवस शुभ राहो. धन्यवाद.